श्री स्वामी समर्थ. चला या गुलाबजामुन खायला. आम्ही गुलाबजामुन खायला नाही भिजलेत. खालचे आणले तुम्हाला, वरचे भिजाय नाही. आयते आयते गुलाबजामुन भाऊजाईच्या हातचे मस्त गोड 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 गोड. असला थाट कुठं असतंय, मायरातच असते ना, आहे का नाही? बरं सासरात काय आपल्या आपल्या हाताने खायचं. खा तुम्ही पण. बापरे काय घाबरली मी, धडधड करायला माझं अंगावर चालली माझ्या एकदम. काय आहे घरात? काय नको जाऊ घरात? हा का बरं नको जाऊ घरात? काय झाले काय? ओ जाऊ नको, जाऊ दे जाऊ दे. आता ही आहे बहिणीच्या घरी एक डॉगी आहे आणि हिचं नाव आहे किट्टी. मला जिम्मीची खूप आठवण येऊ लागली आणि मला तर प्राणी तसे आवडतात खूप. आणि ही नाही का मला घरात जाऊच देईना गेली. मला म्हणू लागली इथंच बस, माझ्यासोबत गप्पा कर. तर मी तिच्यासोबतच थोडंसं बाहेरच गप्पा मारत बसले होते. आणि ही किट्टी नाही का मला आज जाऊच देईना गेली. थोडंसं पुढं गेले की ओरडू लागली, भूक लागली, आज जाऊ नको म्हणू लागली. मग शेवटी मी घरात गेले आणि नंतर दरवाजा लावून घेऊन बसलोत गप्पा मारीत. मग इथं जेवण वगैरे करून आम्ही आलो घरी. आणि आता दुसऱ्या दिवशी पण आम्हाला जायचं आहे. कुठं जाणार आहे ते तुम्हाला नक्की दाखवणार आहे. आता हे दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे आणि सकाळी सकाळी आम्ही मस्त उन्हामध्ये बसलो होतो वट्याला. तर इथं सटवाईचं मंदिर आहे आणि सगळ्या गावची सटवाई आहे. गावातून लोक कुठेही बाहेरगावी राहायला गेले ना, ते मुलांना लेकरांना पाया पडायला दर्शनाला इथं सटवायलाच आणतात. प्रत्येक गावामध्ये एक असं देवस्थान असतं जे की आपल्या कुळाचं असतं आणि ते हे प्रसिद्ध असतं. तसंच हे आमच्या गावात सुद्धा आहे. लांब लांबच्या सटवाया जरी असेल तर त्यांनी काय करतात, इथे एक छोटासा दगड करून बसवतात आणि तिला सटवाई म्हणून पूजा करतात आणि पिढ्यानपिढ्या चालू राहतात. तशीच ही सटवाई आहे आणि इथं एक दादानी येऊन सटवाईची पूजा वगैरे केलेली आहे. तिथं प्रसाद वगैरे ठेवलेला आहे. तर माकडं खात होते इथं प्रसाद ते. आम्ही चाललोत बघा बाहेर फिरायला. हे तिघी नंदा भाऊजया गाडी घेऊन आमच्या गावाची शेत. इकडं आम्ही नदीला धुणं धुवायला जात होतो. तिकडे नदी इकडे जात होतो. इकडे मारुती मंदिर आहे, दाखवते. डोकं दुखायला म्हणून लावल्या. दुकान झाले तिकडे. हे बघा इकडे राम मंदिर आहे आणि इकडे मारुती मंदिर आहे. इकडच्या साईडला हे राम मंदिर किती छान केलं रे. मंदिराच्या इथं केलंय मस्त, सुधारणा झाली मस्त. ते साईबाबाचं मंदिर आहे पलीकडचा कळस. आणि हे मारुती मंदिर इकडं आहे. आणि हे पिंपळाचं झाड आहे इथं एवढं मोठं. बापरे हे मुळी बघ पिंपळाच्या झाडाचे. हा हे इथं गिरणीत येत होतो आम्ही दळण. हे गिरणी दळण घेऊन लाईनीने बसायचं माहितीये का. कुठून लाईन लागत होती, गिरणी पासून बाहेर पर्यंत लाईन लागत होती, दरवाजाच्या बाहेर. इतकं लाईन लावून बसायचं डबे ठेवून आम्ही गिरणी. आता काहीच नाही, गिरण्या घ्यायला लागलेत घरोघरी. हा मग काय, गोविंद मामाची गिरणी. पहिले एकच गिरणी होती आपल्या इथे, भट्टी होती. आता त्या यमुना मायपाशी झाली आहे. पुन्हा इथं भागाबाईची आहे, पुन्हा इथं आहे कुसुमबाईची. तिकडली ही आहे आमची शाळा. ही काहीच ओळख नाही. हा मग या शाळेत 6वी पासून 10वी पर्यंत ह्या शाळेत इथं शिकलो. पलीकडून रस्ता होता आपल्याला. पहिले असं होतं का? नाही काहीच नव्हतं. खेळत होतो मस्त आम्ही. हो इकडून रस्ता होता कुठून तरी, नाही का रे. हा इथून कुठून तरी. हे जुनं आहे पण रिन्यू केलंय ना चांगलं. आता हे न्यू केलंय. हा मधात जाऊन दाखवावं लागते शाळा एकदा. हा हायवे रोडला शाळा आहे. हा हरदासाचं काय म्हातारा नाव होतं त्याचं? आमचे सरच होते की लक्ष्मण मास्तरचा मळा आहे. हा त्यांचाच मळा होता ना. 7वी ते 10वी त्या शाळेत झालंय आणि 1ली ते 5वी त्या शाळेत, बारके शाळेत तिथल्या घराजवळच्या. हा बारकी शाळा तिकडे नव्हती, इथंच होती. आहे ना.
होती. हा अलीकडून होती. आपण शाळेत होतो तेव्हा इथंच होती पहिली सगळी इथंच होती. हा पुन्हा नेली. अगोदर इकडच होतो आम्ही. त्या शाळेत शिकायलाच नाही. बारकी शाळा अलीकडे होती आणि नंतर पलीकडे 10वी पर्यंत होती. लय मजा येत होती शाळेत आमची. एवढं बांधलेली कुठं होती, साधी सिंपल होती बाई. हा तरी पण लय मजा यायची. नुसता धिंगाणा करायचं शाळेमध्ये. लय धिंगाणा करीत होत. हे बघा हे इचोडा आहे. इकडचे नाव असेच आहेत. गुड्यात नूर, इचोडा, बोत, सोनाळा. सोनाळ्याला चालू आणि शेत घेऊ आता. आणि इथं बाजार असते. आमच्या भावाचे दुकान इथे. तिन्ही भाऊ इथे येतात. गावाहून इथे येतात. बाजार आहे. हा भेटते सोनाळ्याला भेटते सगळं. नाही आता थांबवायला जमतच नाही. सगळे दुकान इथंच इचोडाला आता कधी गर्दी झाली आहे. आज बाजार नाही तरी पण इतका गर्दी आहे. हो ना. छत्रपती शिवाजी महाराज. हो ना. आंध्रामध्ये मराठी भाषा बोलायला सफरचंद काय भाव आहे म्हणे. इथं सफरचंद कळते का तेलंगी लोकायला. आमची बहीण मॅडम त्या बसल्यात पदर पांघरून तोंडाला पटका मी वहिनी आणि बहीण त्यांच्या आईला भेटायला जाणार होतो. सोनाळा म्हणून गाव आहे आणि महाराष्ट्र आणि आंध्राच्या बाँड्रीवरच आहे. महाराष्ट्रामध्येच येतं पण आंध्रा बाँड्रीवर आहे. तर भावाची गाडी होती. गाडीतच बसून गेलो. म्हणलं ऑटोनं गेलं ना उशीर होईल यायला. लांब आहे थोडंसं. ते 1 ते 1.5 तास लागतो. तर जाता जाता माझ्या भावाचं जे दुकान आहे ते गाव येतं. बाजार गाव आहे. तिथून आम्ही फळं वगैरे घेतलं. तर माझी बहीण नाही का पुण्याला राहते. तर पुण्याची भाषा तिथं बोलत होती. सफरचंद म्हणत होती. त्या गाड्यावाल्याला विचारत होती सफरचंद काय भाव देत आहे. तर मी खूप हसले. मी आणि वहिनी पण हसल्या. मी म्हणलं इतकी शुद्ध भाषा इकडं तेलंगणामध्ये कोणाला जमत नाही आणि कोणाला समजायला पण येत नाही. कारण तिकडं तेलुगू भाषा सगळी असते. हिंदी आणि तेलुगू. आणि मराठी जरी बोलली तर वेगळीच मराठी असते. रफ भाषा असते. मला पण तीच भाषा येत होती. पण मी आता इकडं महाराष्ट्रात आल्यामुळे थोडीशी माझी चेंज झालेली आहे. ज्यावेळेस मी ती भाषा बोलत होते ना तेव्हा मला सगळेजण हसत होते माझ्या भाषेला. थोडी तिकडं रफ भाषा आहे आणि मस्त आम्ही आलो आहोत आता. पण मला पण मळमळ करू लागलं होतं. डोकं दुखू लागलं म्हणून मी चष्मा घातलेला आहे. आणि बहिणीला पण मळमळ करतं आणि वहिनीला पण मळमळ करतं. आम्हाला तिघीलाही मळमळ करू लागलं. पण आम्ही AC वगैरे लावू दिली नाही. दरवाजे उघडेच ठेवले होते. आता हा माझा भावाचा मित्र आहे. त्यालाच घेऊन गेलो होतो आम्ही ड्रायव्हर म्हणून. भाऊ आला नव्हता. ते दुकानात बसलेला होता. आता इथं वहिनीचं माहेर आलेलं आहे. आणि आम्ही आलो तिथं. त्यांची भाऊजई दुकानात येऊन बसलेली आहे. बघा त्यांची भाऊजई महाराष्ट्रातली आहे. महाराष्ट्रात त्यांचं माहेर आहे. तरी पण तिथं जाऊन तेलुगू भाषा शिकली त्यांनी आणि नवऱ्याला सपोर्ट करते दुकानात बसून. खूप चांगलं आहे. चला आमच्या वहिनीची आई बिमार आहे. त्यांना कॅन्सर झालेला होता. पण त्या कॅन्सरमधून वाचलेल्या आहेत. त्याच्यामुळं आता आम्ही म्हणलं चला दीपावलीला आलोत. आपल्याला एरवी तर भेटायला येणं होत नाही. चला म्हणलं भेटूया. वहिनीला म्हणलं आपण जाऊया भेटून येऊया. म्हणून आम्ही इथं त्यांना भेटायला आलेलो होतो. चला तुम्हाला कसं वाटतं आमचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि इथं पण एक डॉगी आहे बरं का. आणि इथं पण एक डॉगी आहे. आणि आम्ही आणि ह्यांनी एकदाच घेतलेला आहे. म्हणजे एखाद्या महिन्याचं मागं पुढं आहे. यांचा वडाफोन आहे आणि आमची जिम्मी आहे. तर हे डॉगीला काय म्हणतात तुम्ही सांगा नक्की कमेंट करून. आम्ही तर वडाफोन म्हणतो. सगळेजण वडाफोन म्हणतात म्हणून मी पण.
डॉगी नाही का इतका क्यूट होता ना, मला तर खूप आवडला. आणि कुत्र्याची आणि मांजराची काय दुश्मनी असते काय माहीत. मांजरचा आवाज जरी आला ना, कुत्रं त्या मांजराला आतमध्ये येऊच देत नाही घरामध्ये. आमची जिम्मीसुद्धा तशीच करते बरं का. आणि याचं नाव आहे शिंबा. मस्त मांडीवर येऊन बसू लागलं. त्याची मालकीन म्हणू लागली आत्या आली बघ, म्हणलं की येऊन जवळ बसू लागलं. आम्ही काय खातो ते बघू लागलं. चला आता त्यांचा पाहुणचार वगैरे झाला, आम्ही रिटर्न निघालोत घरी. आणि रस्त्यानं बघा संध्याकाळच्या टाईमला खेडेगावामध्ये किती मज्जा असते. छान मेंढ्या, जनावरं, अरे बापरे, बैलगाड्या, मस्त येते मज्जा. आता आम्ही घरी जाऊन नाही का दुसऱ्या भावाची ओवाळणी करायची आहे, म्हणजे चुलत भावाची. आता तिथं जाऊन त्यांना ओवाळणार आहेत आणि नंतर मग आम्ही घरी जाऊन झोपणार आहेत. पण काय झालं माहिती आहे का, आम्ही इकडं आलो होतो ओवाळायला आणि आमचे मुरारी येऊन बसले घरी. आम्हाला फोन नाही केला, काही नाही, मी यायलो म्हणून काहीच नाही. मस्त इकडं भावाकडं आम्ही तिकडून वहिनीच्या इकडून आलो आणि मग भावाकडं आलो आणि ओवाळायला आलो. कारण हे भाऊ आमचे लवकर झोपतात आणि एक भाऊ जातोय मंदिरात हरिपाठाला. त्याच्यामुळं आम्ही लवकर आलो होतो 7 वाजता. मग 7 वाजता आलो, 8:30 वाजेपर्यंत इथं बसलो आणि घरी गेलो तर येऊन बघितलं तर काय घरात मुरारी येऊन बसलेत, म्हणजेच मिस्टर घरात येऊन बसले. आणि मी म्हणलं बाई कधी आलात, म्हणलं काय अचानक सरप्राईज दिलं, म्हणलं काय बोलला नाहीत, काय नाही, यायलो गेलो काहीच नाही, अचानक येऊन बसले. चला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ही माझी चुलत बहीण आहे. आणि भाऊजाई म्हणत होती आपल्या भावालाच व्हिडिओमध्ये घ्यायल्यात, भाऊजाईला घेणं गेल्यात काय नाही, म्हणून मी थोडंसं कॅमेरा फिरवला. पण त्या होत्या गाऊनवर, त्याच्यामुळं मी घेतलं नाही. हे बघा इकडं बसलेली आहे. म्हणत होती आपल्या भावालाच व्हिडिओमध्ये घ्यायला लागल्यात, आम्हाला घेईनात भाऊजाईला काय नाही. ही आहे माझी छोटीशी माहेरची फॅमिली. कशी वाटली नक्की सांगा. चला तर मग बाय बाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव.